मित्रांनो, YT मराठी श्याम ह्या मराठी नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून पूर्वक स्वागत आहे। आज आपण आलो शेगाव इथं श्री गजानन महाराज मंदिर इथं। आज आपण जाणून घेणार लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया। तुम्ही कुठून आले आता सध्या? धुळेहून आलो सर। धुळेहून। तर काय वाटतं तुम्हाला शेगावबद्दल, गजानन महाराज मंदिराबद्दल? गजानन महाराज मंदिर म्हणजे एक तीर्थक्षेत्रासारखा एक भाग आहे। गजानन महाराजांचं कार्य इथं झालेलं आहे, त्यांचं प्रबोधन इथं झालं आहे आणि इथं आल्यानंतर मनाला जी शांती आनंद मिळत असतो, त्याचा दैनंदिन जीवनात आपला स्ट्रेस आहे, आपली धावपळीमुळे जो आपण जो थकवा आलेला आहे मानसिक शारीरिक, तो इथं आल्यानंतर अगदी मिनिटात म्हणजे माणूस विसरून जातो, फ्रेश होतो माणूस। त्याचबरोबर आध्यात्मिक बळ पण मिळतं वेगळं। आणि इथं स्वच्छतेबद्दल पूर्ण देशामध्ये नाव आहे की गजानन महाराज शेगाव संस्थान हे एक नंबर स्वच्छ असतं। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इथली स्वच्छता अप्रतिम आहे, म्हणजे आपल्या घरात सुद्धा एवढी स्वच्छता आपण पाळू शकत नाही, तेवढी स्वच्छता इथल्या बाहेर आउटडोअरला आहे। इनडोअरची तर ग्रेडच देऊ शकत नाही। आणि सगळ्यात सुंदर आणि सेवेभावाने होणारं, सगळ्यात कमी कमर्शियल की तिथं फक्त गरजेपुरता एक पैसा वापरला जातो आणि जो घेतला जातो तो पूर्ण 100% तो चांगला हितासाठी वापरला जातो। हे पारदर्शक आणि शुद्ध हेतूने जे काम चालतं हे इथलं वैशिष्ट्य आहे या संस्थानाचं। आणि म्हणून मला त्या संस्थानाचा आदर्श घेऊ वाटतो की हे जर आपल्या सिस्टीममध्ये लोकांनी केलं नसतं, शेगावचं नाही तर अख्ख्या देशाचं कल्याण त्या तत्वांचं पालन केल्याने होऊ शकतं। धन्यवाद, थँक्यू। ताई तुम्हाला काय वाटतं इच्छाबद्दल, स्वच्छता वगैरे? स्वच्छता मी घरात एक स्वतः एवढी स्वच्छता करू शकत नाही, एवढी स्वच्छता इथं आहे। थँक्यू धन्यवाद। जय गजानन। जय गजानन। जाणून घेणार आहोत सेवाधारी मंडळीकडून की ते काय सेवा करतात व त्यांना कशा प्रकारे सेवा द्यायची असते। तुम्ही इथं सेवा देऊन किती वर्ष झाले तुम्हाला? आता 10 वर्ष झाली तुम्हाला? मावशी तुम्हाला पण सर्व म्हणजे सर्वांचा गट आहे आमचा। अच्छा, 25 महिलाचा गट आहे। अच्छा, हां। कोणत्या गावचे तुम्ही? चिसा। हे कुठे येतं? हे बोरगाव। अच्छा अच्छा। तर आता मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, हां, खूप लोक येतात आणि आपल्या इथं स्वच्छता खूप पाळल्या जाते, हां। त्या स्वच्छते लोकांनी घाण केली, लोकांना सवय असते घाण करायची, हां। तर तुम्ही ते शांततेत कसं त्यांना एकदम माऊली म्हणून कसं हे करता त्यांना, त्याच्याबद्दल सांगू शकता थोडं? आम्ही घाण केली तर आम्ही ते घाण आम्ही स्वच्छ करतो, त्यांना आम्ही समजून सांगतो इथं घाण वगैरे करू नका समजा। करतच नाही। तुम्हाला राग येत नाही का त्या गोष्टीचा? आम्हाला राग नाही येत, आम्हाला म्हणजे सेवा करायची असा प्रोत्साहन राहतो आम्हाला। अच्छा, राग नाही येत? राग नाही येत। म्हणजे कसं आहे घरी। तुम्हाला शेगावबद्दल काय वाटतंय? आता तुम्हाला समजा सर्वांना एक 10-15 वर्ष झाले म्हणता ना तुम्ही, शेगावबद्दल काय वाटतं तुम्हाला, गजानन महाराज संस्थानबद्दल? गजानन महाराज संस्थान माऊली महाराष्ट्राची पंढरी आहे आणि म्हणजे सर्वात जास्त इथं म्हणजे कोण्याच संस्थांवर जेवढं हे नाही इथं तेवढी म्हणजे स्वच्छतेबद्दल म्हणायचं तर स्वच्छतेबद्दल तर भारतामध्ये एक नंबरवर आहे आपलं गजानन महाराज आणि संस्थान। मेन म्हणजे शिस्त खूप छान आहे, जेवण चांगलं आणि परत म्हणजे आपुलकी बोलण्याची पद्धत आहे चांगली, म्हणजे आपलं म्हणून बोलण्याची पद्धत आहे इथं। इथं सर्व सेवाधारी समसमान आहेत, पुरुष म्हणा स्त्री म्हणा सर्व सेवाधारी। आणि आम्ही सेवा करायला येतो 7 दिवस, आम्हाला असं 7 दिवस काहीच आठवत नाही, एकदम चांगलं। मला एक सांगा, घरी तर मुलांनी थोडाफार कचरा केला की आपण त्याला खूप बोलतो, हां, इथं तुम्ही इतकं शांततेत कसं काय लोकांना सांभाळता, एकदम मला हे नाही समजत। हां, ती गजानन महाराजांची शक्तीच त्यांची। तेच म्हणतोय, काऊन की घरी माझी आई पण मी थोडं कचरा केला ना खूप कल्ला करते मला, इथं कचरा नको करू। आणि इथं आलो ना तर आपण बघतो की बाबा खूप लोक कचरा करतात, हां, पण जे सेवाधारी मंडळी आहेत ते बिलकुलच म्हणजे माऊली म्हणूनच चेहऱ्यावर एक स्मित हास्य देऊनच त्यांना हे करतात। याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, कशामुळे असं एकदम शक्ती देतात आम्हाला सेवा करायची, बोलायची? महाराजची इथं आल्याबरोबर त्यांचं जसं काही आपण त्यांच्या मोहात पडलेलं, घरातलं आम्हाला काहीही आठवत नाही, मुलं नाही, बाळ नाही, काहीच नाही। आम्ही इथं आलो की त्यांच्या तर एकदा होऊन जाऊ द्या गजानन महाराजचा नारा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। धन्यवाद।